today's lecture we are discuss about the cloning vector and its components, ज्यांच्यामध्ये आपण त्याचे बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आणि सायलेंट फीचर्स ऑफ क्लोनिंग व्हेक्टर, ज्यातील आपण 4 आर्टिकल पाहिले पहा. द क्लोनिंग व्हेक्टर विच हॅविंग द ओआरआय साइट, विच हॅविंग द सिलेक्टेबल मार्कर, देन क्लोनिंग साइट and other one is the genes cloning किंवा vectors for the cloning of genes in plants and animals, ज्या ठिकाणी आपण different types of characteristics belongs to the plasmid and bacteriophage हा आपण पार्ट्स डिटेल मध्ये स्टडी केलाय, ज्यातला तुम्हाला डायग्रामेटिकल जो पार्ट्स आहे तो अतिशय व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे, ज्याचं नाव PBR 322 हमखास क्वेश्चन्स विचारला जातो. नाउ आफ्टर दॅट ज्या वेक्टरमध्ये आपण मेन डिस्कस काय केलं आहे की ज्यावेळेस आपल्याला रिकॉम्बिनंट डीएनए तयार करायचा आहे किंवा त्यावेळेस आपल्याला जे प्लाझ्मिडची रिक्वायरमेंट आहे किंवा जी वेक्टरची रिक्वायरमेंट आहे किंवा जो व्हेइकलची रिक्वायरमेंट आहे तर त्याचे आपण सायलेंट फीचर्स पाहिलेले आहेत. याच्यानंतर ज्यावेळेस आपण डिझायर्ड डीएनए किंवा जीन ऑफ इंटरेस्ट एखाद्या प्लाझ्मिडमध्ये आपण इनकॉर्पोरेट करतात, याच्यानंतरची स्टेप आहे की त्या रिकॉम्बिनंट डीएनएला ट्रान्सफर करायचा आहे आणि ट्रान्सफर कुणामध्ये करतो आपण? करेक्ट, होस्टमध्ये करतो. मग आपण पाहिलं टूल्स ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये जे मेन कंपोनेंट्स आहेत त्यापैकी एक कोण आहे? होस्ट. कुणाला म्हणतो आपण? होस्ट. होस्ट इज द सेल और ऑर्गॅनिझम व्हेअर द रिकॉम्बिनंट डीएनए इट बिकम्स मल्टिप्लाइड. होस्ट अशा ऑर्गॅनिझमला म्हटलं जातं किंवा अशा सेलला म्हटलं जातं की ज्यांच्यामध्ये आपण जे आर्टिफिशियली रिकॉम्बिनंट डीएनए प्रिपेअर केलेलं आहे त्याला त्यांच्यामध्ये ट्रान्सफर केलं जातं आणि त्यांच्यानंतर त्याचं काय केलं जातं? मल्टिप्लिकेशन. अशा सर्व सेलला किंवा अशा सर्व ऑर्गॅनिझमला एक कॉमन वर्ड वापरला जातो, दॅट इज नोन एज द होस्ट. सो व्हॉट इज माय होस्ट? होस्ट इज द सेल व्हेअर द रिकॉम्बिनंट डीएनए बिकम्स multiplied, so that is known as the host. परत इथे एक शब्द आला कॉम्पिटेंट ऑफ होस्ट. मग कुणाला म्हणायचं कॉम्पिटेंट ऑफ होस्ट? कॉम्पिटेंट ऑफ होस्ट मीन्स टू होस्ट सेल टू मेक अ कॉम्पिटंट फॉर टू रिसीव द रिकॉम्बिनंट डीएनए. म्हणजेच होस्ट सेलला अशी ॲबिलिटी तयार करायचं आहे की ज्यांच्यामध्ये इनटेक काय होणार आहे? रिकॉम्बिनंट डीएनए इनटेक करणार आहे. म्हणजे टू मेक द सेल टू इनटेक द रिकॉम्बिनंट डीएनए अँड इट बिकम्स मल्टिप्लाय. सो दॅट इज नोन एज द कॉम्पिटेंट. म्हणून शब्द काय म्हटलं आपण? होस्ट कॉम्पिटेंट किंवा कॉम्पिटेंट ऑफ होस्ट. तर इथं असं लक्षात ठेवायचं आहे रिकॉम्बिनंट डीएनएला ज्यावेळेस आपल्याला होस्टमध्ये ट्रान्सफर करायचं आहे त्यावेळेस ज्या होस्टमध्ये आपण डिफरंट टाईपच्या प्रोसेस करून त्याला इनटेक करतात, त्याची ॲबिलिटी आणतात, त्यावेळेस त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतात? कॉम्पिटेंट. तर इथं लक्षात ठेवायचं कॉम्पिटेंट ऑफ होस्ट मीन्स दोज होस्ट सेल विच इनटेक द रिकॉम्बिनंट डीएनए इट बिकम्स मल्टिप्लाइड. सो दॅट इज कॉल्ड एज द कॉम्पिटेंट होस्ट. तर सुरुवातीला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की कॉम्पिटेंट होस्ट म्हणून आपण कुणाचं सिलेक्शन करतात. सो होस्ट और कॉम्पिटेंट होस्ट म्हटलं तर जनरली आपण या ठिकाणी दोन्ही सेलचा उपयोग करतो. एकाला नाव देतो आपण प्रोकॅरियोटिक सेल्स, प्रोकॅरियोटिक सेल, अँड सेकंड वन इज नोन एज द यूकॅरियोटिक सेल्स. तर पहिला शब्द लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपल्याला कॉम्पिटेंट म्हणून होस्ट म्हणून सिलेक्शन्स करायचं आहे तर कॉम्पिटेंट होस्ट कुणाला सिलेक्ट केलं जातं? तर सिलेक्शन्स बिलॉंग्स टू द बोथ प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोटिक दोन्ही सेलचा आपण होस्ट म्हणून उपयोग करून घेतो किंवा उपयोग केला जातो. तर पहिला आन्सर असेल तुमचा कॉम्पिटेंट सिलेक्शन्स ऑफ कॉम्पिटेंट होस्ट बिलॉंग्स टू द बोथ प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोटिक सेल. जनरली प्रोकॅरियोटिक सेल म्हटलं तर आपण कोणती सेल म्हणतो? बॅक्टेरियल सेल. पण ॲक्च्युअल ज्यावेळेस प्रोकॅरियोटिक सेलचा विचार येईल त्यावेळेस या ठिकाणी टर्म लक्षात ठेवायचे. कॉमनली जे आपण सेल्स युटिलाइज करतात त्या सेलचं नाव असतं ई कोलाय सेल. कोणती सेल म्हटलं आपण? ई कोलाय सेल. पहिला आपण ईश्वरशा कोली सेल्स, दीज आर द EcoR1 मध्ये आपण डिस्कशन्स केलं आहे. किंवा कॉमनली प्रोकॅरियोटिक सेल म्हणून कुणाचा उपयोग करतो आपण? ई कोलाय सेल. तर फर्स्ट वर्ड कॉम्पिटेंट होस्ट म्हणून कोणत्या सेलचा उपयोग केला जातो? कॉम्पिटेंट होस्ट म्हणून दोन्ही सेलचा प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिकमध्ये ज्यावेळेस आपण बॅक्टेरियल सेल किंवा डिफरंट टाइप्स ऑफ बॅक्टेरियल सेल्स पाहतात बिलॉंग्स टू द प्रोकॅरियोटिक. त्याच्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की प्रोकॅरियोटिकमध्ये ज्या बॅक्टेरियल सेल्स आहेत ज्यांच्यामध्ये आपण परत डिटेलमध्ये गेलात आर्के बॅक्टेरिया, यू बॅक्टेरिया, आपण कॉमनली सिलेक्शन्स ज्यावेळेस कॉम्पिटेंट होस्ट म्हणून केलं जातो तर एक सेलचं नाव समोर येतं, दॅट इज नोन एज द ई कोलाय सेल. तर फिक्स लक्षात ठेवायचं कॉमनली प्रोकॅरियोटिक सेल सिलेक्ट केलं तर ई कोलाय सेल. देन यूकॅरियोटिक सेल म्हटलं तर यूकॅरियोटिक सेलमध्ये सिलेक्शन्स कोणाचं केलं जातं?
या ठिकाणी पहा ॲनिमल सेल्स ही सिलेक्ट केली जाते, ॲनिमल सेल किंवा सेकंड पाहिलं आपण तर प्लांट सेलचंही सिलेक्शन्स केलं जातं या ठिकाणी. देन अगेन यांच्यामध्ये थर्ड पाहिला तर फंगसची सेलसुद्धा या ठिकाणी युटिलाइज केलं जातं. पण या ठिकाणी पहा युकॅरियोटिक सेल बिलॉंग्स टू द ॲनिमल, प्लांट्स अँड फंगाय. पाहिला आपण मोनेरा नंतर कोणता किंगडम येतो? प्रोटिस्टा. प्रोटिस्टामध्ये युनिसेल्युलर कोण आहेत? युकॅरियोट्स. आणि याच्यानंतर येणारे सर्व कोण आहेत? फंजाय, प्लांट्स अँड ॲनिमल्स. मग यांच्यामध्ये ज्या युकॅरियोटिक सेल आहेत यांचाही आपण होस्ट, कॉम्पिटंट होस्ट म्हणून काय करतो आपण त्याला युटिलाइज करतात. म्हणजे रिकॉम्बिनंट DNA ज्या सेलमध्ये टाकल्यानंतर त्याचं मल्टिप्लिकेशन होणार आहे याच्या सिलेक्शनसाठी कॉम्पिटंट होस्ट म्हणून आपण दोन्ही सेलचा उपयोग केला. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आम्ही ई कोलाई सेल पण सिलेक्शन्स करू शकतात किंवा युकॅरियोटिक सेलमध्ये घेतला तर ॲनिमल सेल आहे, प्लांट सेल आहे आणि फंगसची सेल आहे. पण याच्यात ज्यावेळेस आपण कॉमनली म्हटलं तर फंगसमध्ये परत एक युनिसेल्युलर आपण फंगस पाहिलं ज्याला आपण कोणामध्ये टाकलं होतं? पाईस्ट, सॅक्रोमायसिस सर्वेसिया ज्याला म्हणतो आपण. तर कॉमनली या ठिकाणी प्रोकॅरियोटिक सेल म्हटलं तर ई कोलाई सेलचा युटिलाइज करायचा, युकॅरियोटिक सेल म्हटलं तर कॉमनली कुणाचा युटिलाइज करायचं? ईस्ट सेलचा उपयोग करायचा. नाव दीज आर द सिलेक्शन्स ऑफ कॉम्पिटंट ऑफ होस्ट. याच्यानंतर पहा कॉम्पिटंट होस्टच्या नंतर जर आपण जनरली इथं प्लांट सेलचं सिलेक्शन्स केलं तर या ठिकाणी आम्हाला स्टार्ट करावं लागेल. पहा प्लांट सेलचं स्ट्रक्चर म्हटलं, प्लांट सेल जर आपण सिलेक्शन्स केला तर आपल्याला माहिती आहे प्लांट सेल विच हॅविंग द सेल वॉल. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या सेलमध्ये आपल्याला इनकॉर्पोरेट रिकॉम्बिनंट DNA इनकॉर्पोरेट करायचं आहे किंवा ट्रान्सफर करायचं आहे तर ट्रान्सफर करताना सर्वात आउटरमोस्ट लेयर कोणता असेल? प्लांट सेल असेल तर आउटरमोस्ट लेयर कोणता असतो? सेल वॉल. सो ड्यू टू द ट्रीटमेंट ऑफ एनी केमिकल्स किंवा ड्यू टू द केमिकल ट्रीटमेंट्स दिस सेल वॉल इट बिकम्स डिझॉल्व अँड टू मेक द सेल अप टू द परमिएबल. कुणापर्यंत? प्लाझ्मा मेम्ब्रेन. इथे एक टर्म लक्षात ठेवायची आहे. द प्लांट सेल सिलेक्शन्स केलं तर सेल वॉल विदाउट प्लांट सेल अशी जर टर्म म्हटला त्याला एक शब्द वापरला जातो ज्याला काय म्हणतो आपण? पहा प्रोटोप्लास्ट. MCQ विचारलेला आहे, विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज अ प्रोटोप्लास्ट? प्रोटोप्लास्ट इज द प्लांट सेल विदाउट सेल वॉल. म्हणजे प्रोटोप्लास्ट ही प्लांटची सेल आहे पण ही कशी असते? विदाउट सेल वॉल. ज्या प्लांट सेलचं सेल वॉल आपण रिलीज करतात किंवा रिमूव्हल करतात ड्यू टू द सम टेक्निक्स अँड डिझॉल्व ड्यू टू द सम केमिकल. आफ्टर दॅट द प्लांट सेल दे आर मेक अप टू द किंवा प्लांट सेल कुणापर्यंत येईल? प्लाझ्मा मेम्ब्रेनपर्यंत. अशा वेळेस त्यांना काय म्हणायचं? प्रोटोप्लास्ट. So what is a protoplast? Whenever the recombinant DNA transfer inside the plant cell, initially the cell wall it becomes removed and at that time the term is known as the protoplast. So protoplast is the plant cell which dissolve or which without the cell wall. आफ्टर दॅट याच्यानंतर कोणता लेयर येतो माहिती आहे आपल्याला? फॉर एक्झाम्पल ही प्लांट सेल आहे, याच्या बाहेरचा हा कोण आहे? सेल वॉल आहे. तर सेल वॉलच्या इनर लेयरला काय म्हणतो आपण? प्लाझ्मा मेम्ब्रेन. सो प्लाझ्मा मेम्ब्रेन याच्यानंतरचा पार्ट जर पाहिला आपण तर प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ प्लांट सेल असेल तर या ठिकाणी प्रोटोप्लास्ट अँड ॲनिमल सेल असेल किंवा ईस्ट असेल तर दॅट इज कॉल्ड एज द प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनपर्यंत ज्यावेळेस आपण त्या सेलचा सेल वॉल रिमूव्ह केल्यानंतर पाहिला तर प्लाझ्मा मेम्ब्रेनचा आपण एक स्ट्रक्चर पाहिलेलं पहा. कोणतं स्ट्रक्चर पाहिलं? फ्लुइड मोझाईक मॉडेल, ज्याच्यामध्ये आपण त्यामधील स्ट्रक्चर पाहताना एक वाक्य पुन्हा पुन्हा म्हटलेलं आहे. The plasma membrane, whenever they seen under the electron microscope, it shows the fluid mosaic model-like structure. It means that they are formed by the main two components. One is the protein and another one is the lipids. त्यामधील परत एक शब्द आलता आपल्याला लिपिड बायलेयर. तर इथं शब्द असं लक्षात ठेवा, प्लाझ्मा मेम्ब्रेन जो असतो तो प्लाझ्मा मेम्ब्रेनचं नेचर आहे हायड्रोफोबिक. कोणतं नेचर असतं? हायड्रोफोबिक. दोन्ही टर्म माहिती आपल्याला, हायड्रोफोबिक आणि हायड्रोफिलिक.
कुणाला म्हणतो आपण हायड्रो मीन्स वॉटर, फोबिक मीन्स हेट. सो दोज पार्ट विच हेट द वॉटर किंवा टू हेट द वॉटर, सच टाइप ऑफ लेयर दॅट इज कॉल्ड द हायड्रोफोबिक. इन सिंपल फॉर्म लिपिड बायलेयर कसं असतो पहा, जर आपण पाहिलं असेल हा प्लाझ्मा मेम्ब्रेनचा लेयर आहे. या प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये आउटर साईडला कोण असतात, इथं हेडचा पार्ट्स असतो, इनवर्डला कोणता पार्ट्स आहे, टेलचा पार्ट्स आहे. मग आउटवर्ड हेड, इनवर्ड्स कोण आहेत, टेल. पण ॲक्च्युअल हा जो दोन्ही लेयर्स आहेत त्याला काय नाव दिलं आपण, लिपिड बायलेयर. आणि हा लिपिड बायलेयर हा ॲक्च्युअल कुणाला हेड करतो, वॉटर मॉलिक्यूलला. म्हणून प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या नेचरला काय म्हटलं आपण, द प्लाझ्मा मेम्ब्रेन विच हॅव्हिंग द प्रॉपर्टी हायड्रोफोबिक. सो दे डू नॉट अलाउ द एंट्री कुणाला नाही आहे, आयन मॉलिक्युल्सला नसते किंवा चार्जड पार्टिकलला नसते, आणि वॉटरलाही तो काय आहे, हायड्रोफोबिक आहे. तर इथं ॲक्च्युअल हायड्रोफोबिकचा अर्थ असं लक्षात घ्या, दोज प्लाझ्मा मेम्ब्रेन विच इज मेड अप ऑफ लिपिड बायलेयर, दॅट्स वाय दे डू नॉट अलाउ द आयनिक मॉलिक्युल्स और दे डू नॉट अलाउ द हायड्रोफिलिक मॉलिक्युल्स. तर NCERT मधलं इथं फर्स्ट स्टेटमेंट दिलं पहा, कॉम्पिटेंट ऑफ होस्टमध्ये DNA इज अ हायड्रोफिलिक मॉलिक्यूल. DNA कोणता मॉलिक्यूल आहे, हायड्रोफिलिक. आणि दुसरी टर्म आपल्याला माहिती आहे की DNA वर कोणता चार्ज असतो, निगेटिव्हली चार्ज. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं, जो DNA आहे तो DNA हा निगेटिव्हली चार्जड असल्यामुळं त्या ठिकाणी त्याला अलाउ कोण करणार नाही, प्लाझ्मा मेम्ब्रेन अलाउ करत नाही. म्हणजे आपण पाहिलं असेल की जे चार्जड पार्टिकल असतात त्या चार्जड पार्टिकलला इनटेक किंवा घेऊन आउट हे न करू देणारा किंवा त्याला रेजिस्ट करणारा जो मेम्ब्रेन आहे त्या मेम्ब्रेनला काय म्हटलं, प्लाझ्मा मेम्ब्रेन. फर्स्ट ऑफ ऑल ज्यावेळेस आपण प्लांट सेल घेतलं तर त्याचा सेल वॉल रिमूव्ह केला, रिमेनिंग कोण आहे, प्रोटोप्लास्ट. म्हणजे शिल्लक कोण आहे तिथं, प्लाझ्मा मेम्ब्रेन. ॲनिमल सेल असेल तर डायरेक्ट कोण आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन. या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मध्ये एंट्री कुणाची करायची आहे, रिकॉम्बिनंट DNAची. मग ट्रान्सफर करताना पहिला लेयर कोणता येणार, प्लाझ्मा मेम्ब्रेन. नेचर कोणतं आहे, हायड्रोफोबिक, टू हेट द वॉटर. मग DNA मॉलिक्यूल कोणता आहे, हायड्रोफिलिक. DNA वर चार्ज कोणता, निगेटिव्हली. मग निगेटिव्हली चार्ज असेल तर चार्जड पार्टिकलला किंवा आयन्सला तो इनटेक करतोय का, नाही आहे. म्हणून आपल्याला इथं डायव्हॅलेंट कॅशनची ट्रीटमेंट द्यावं लागतं, ज्याला आपण या ठिकाणी NCERT मध्ये मेन्शन्स केलं पहा, कॅल्शियम आयनची ट्रीटमेंट दिली जाते. कशाची ट्रीटमेंट देतो आपण, कॅल्शियम आयन्स. मीन्स द प्लाझ्मा मेम्ब्रेन विच ट्रीटेड विथ द कॅल्शियम आयन टू मेक द इनक्रीज. किंवा या कॅल्शियम आयनच्या ट्रीटमेंट्समुळं हा प्लाझ्मा मेम्ब्रेन काय करतो, इनक्रीज दिअर परमिएबिलिटी कुणाची इन्क्रीज करतो, तो प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर पहा इथं स्ट्रक्चर काय लक्षात ठेवायचं आहे, whenever the calcium ion treated with the plasma membrane, so this plasma membrane which gave to permeable to increase their permeability, and whenever they increase their permeability directly enters, कुणाचं एंट्री होतं, एंट्री ऑफ रिकॉम्बिनंट DNA इनसाइड द सेल. प्लाझ्मा मेम्ब्रेनची काय झालं मग, इन्क्रीज द परमिएबिलिटी. म्हणजे या ठिकाणी फर्स्ट स्टेटमेंट लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपल्याला एखाद्या होस्टमध्ये रिकॉम्बिनंट DNA ट्रान्सफर करायचं आहे तर सेलला काय करतो आपण, कॉम्पिटेंट करतात. प्लांटमध्ये किंवा ॲनिमल सेलमध्ये दोन्हीमध्ये आपल्याला एंट्री करायचं असेल तर सेल, प्लांट सेल असेल तर इनिशियली सेल वॉल विदाउट आपण काय नाव दिलं, प्रोटोप्लास्ट. देन त्यानंतर काय केलं आपण, प्लाझ्मा मेम्ब्रेन हा हायड्रोफोबिक आहे त्यामुळं निगेटिव्हली चार्ज DNAला एंट्री करत नाही, म्हणून त्याला ट्रीट कुणासोबत करतो आपण, कॅल्शियम आयन्स. मग डायव्हॅलेंट जे कॅल्शियम सायन्स आहेत ज्यांच्यामध्ये आपण कॅल्शियमचं एक्झाम्पल घ्या, कॅल्शियमचं ट्रीटमेंट दिलं तर प्लाझ्मा मेम्ब्रेन ही स्वतःची काय इन्क्रीज करतो, परमिएबिलिटी. मग परमिएबिलिटी इन्क्रीज झाल्यानंतर इनटेक कुणाला करतो, तो DNA मॉलिक्यूल. कोणता, करेक्ट, rDNA मॉलिक्यूल. म्हणजेच इथं रिकॉम्बिनंट DNA विच एंटर्स इनसाइड द सेल. तर या ठिकाणी इथपर्यंतचा पार्ट लक्षात ठेवा. काय केलं आपण, सुरुवातीला या सेलला कॉम्पिटेट करताना सेल वॉल डिझॉल्व केला, प्रोटोप्लास्ट झाला. प्लाझ्मा मेम्ब्रेनला आपण या ठिकाणी ट्रीट कुणासोबत केलं, कॅल्शियम आयन्समुळं. यांची परमिएबिलिटी काय झालं, इनक्रीज. आणि यांच्यामध्ये इनटेक कोण झाला, rDNA इनटेक इनसाइड द सेल. सो आफ्टर दॅट पा थर्ड ट्रीटमेंट दिली जाते ज्याला आपण शॉक ट्रीटमेंट म्हणतो. आपण पहा या ठिकाणी देतो मी शॉक ट्रीटमेंट. ॲक्च्युअल शॉक ट्रीटमेंट म्हणजे ज्याला आपण
कोल्ड वॉर्म, याला शॉक ट्रीटमेंट म्हणतो आपण या ठिकाणी. NCERT मध्ये लाईन टू लाईन क्वेश्चन्स विचारलेला आहे. शॉक ट्रीटमेंट म्हणजे काय? Whenever the recombinant DNA which enters inside the host cell due to the increase the permeability of plasma membrane, but that DNA, recombinant DNA, they are binds with the genomic or host सर्क्युलर DNA और होस्ट DNA. म्हणजेच रिकॉम्बिनंट DNA ज्याचं मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर याला ॲक्च्युअल कुणासोबत अटॅच करावं लागेल? दे कॅन अटॅच विथ द होस्ट DNA. म्हणजेच इमॅजिन करा हा RDNA ज्यावेळेस यांच्यामध्ये येतो त्यावेळेस या RDNAची अटॅचमेंट कुणासोबत करायचे? या सेलमधला जो DNA आहे या DNAला हा बाइंड्स करायचा आहे. म्हणून आपण कोणती ट्रीटमेंट देतो? शॉक ट्रीटमेंट. अतिशय सिंपल आहे. पहा काय करतो आपण, हा जो इनटेक केलेली सेल आहे ज्या सेलला दिस सेल इज पुट ऑन द आईस ब्लॉक. आईस ब्लॉक आहे, फॉर एक्झाम्पल हा आईस ब्लॉक घेतो आपण. या आईस ब्लॉकवर या सेलला आपण ठेवतात ज्यांच्यामुळे कोणती ट्रीटमेंट मिळते? कोल्ड ट्रीटमेंट मिळते. मग कोल्ड ट्रीटमेंट मिळाल्यानंतर सडनली यांना काय करतो आपण? वॉर्म ट्रीटमेंट देतात. सडनली इनिशियली काय केलं? recombinant DNA enters inside the host cell. After that this recombinant DNA they binds with the DNA of host cell. At that time the make the third treatment that is called as the shock treatment. shock treatment मध्ये कोणती असते? कोल्ड आणि हॉट ट्रीटमेंट असते. कोल्ड साठी आपण काय घेतात? आईस ब्लॉक घेतात. ज्या आईस ब्लॉकवर ही सेल ठेवतात. याच्यानंतर या सेलला डायरेक्ट शिफ्ट कुठं करतो आपण? हॉट मध्ये पण त्याला काय करतात? शिफ्ट करतात. आणि हॉटचं टेम्परेचर NCERT मध्ये दिला किती ठेवायचा? 42 डिग्री सेंटीग्रेड. इनिशियली सेल कशावर ठेवली आपण? आईस ब्लॉकवर. आईस ब्लॉकवर ठेवल्यानंतर कोणती ट्रीटमेंट मिळालं? कोल्ड ट्रीटमेंट. आफ्टर लागली सडनली त्याला कशाची ट्रीटमेंट द्यायचं? हॉटमध्ये. म्हणजे आईसून काढायचं डायरेक्टली 42 डिग्री सेंटीग्रेडवर त्याला सेलला द्यायचं. त्यांच्यानंतर परत 42 परत पुन्हा आईसवर यायचं कूल. पुन्हा यांच्यावर पुन्हा हॉट ट्रीटमेंट द्यायचं. म्हणजे सडनली काय करायचं? सेल आईस ब्लॉकवरून 42 डिग्री सेंटीग्रेडला न्यायचं. परत 42 सेंटीग्रेडवरून पुन्हा आईसवर आणायचं. पुन्हा आईसून 42 डिग्री सेंटीग्रेडला. म्हणजे हा कंटिन्यूअस जर आपण दिला तर त्याला कोणती ट्रीटमेंट म्हणतो आपण? शॉक ट्रीटमेंट. कोल्ड हॉट ट्रीटमेंट. ज्यांच्यामुळं काय होतं? जो रिकॉम्बिनंट DNA आहे तो रिकॉम्बिनंट DNA होस्टच्या DNAला जाऊन अटॅच होतं आणि ज्यावेळेस तो अटॅच होतो त्यावेळेस त्या ठिकाणी काय होतं? त्याचं रिप्लिकेशन्स होतं. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? मल्टिप्लिकेशन. तर या 3 स्टेप पहिल्यांदा लक्षात ठेवा. फर्स्ट, कॉम्पिटंट होस्ट कुणाला म्हणायचं? होस्ट इज द सेल और ऑर्गॅनिझम व्हेअर द recombinant DNA it becomes multiplied, so that is known as the host and that is the most important tools of recombinant DNA technology. शब्द कोणता म्हटला? competent. competent means cell host cell to make the intake of recombinant DNA. म्हणजे त्यांच्यात ॲबिलिटी प्रिपेअर करायचं आहे. यांना काय म्हणतो आपण? competent. म्हणजे बॅक्टेरियल सेल असेल किंवा कुठलीही सेल असेल त्याला पहिल्यांदा काय करावं लागेल? कॉम्पिटेट करावं लागेल. यांच्यासाठी जर आपण कॉम्पिटेट सेल म्हणून कुणाचं सिलेक्शन्स करतात असा प्रश्न विचारला, 2 सेल कोणत्या? प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक. करेक्ट. प्रोकॅरियोटिकला विषय नाही पण यूकॅरियोटिक सेल घेतलं त्याच्यात परत 3 सेल येतात. प्लांट सेल आहे, ॲनिमल सेल आहे, फंगस सेल आहे. मग कॉमनली कोण घेतात? फंगस. फंगसमध्ये कॉमन कोण घेतात? तर कॉमनली ईस्टचा उपयोग करतो आपण. आणि प्रोकॅरियोटिक म्हटलं तर कॉमनली कुणाचा उपयोग करतो आपण? ई कोलाय सेलचा उपयोग करतात. पण जर का आपण प्लांट सेलचं सिलेक्शन्स केलं तर आपल्याला इनटेक करणारा आउटर मोस्ट लेयर मिळेल. कोणता असेल? सेल वॉल. मग विदाउट सेल वॉलच्या ज्या सेल आहे किंवा पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण? प्रोटोप्लास्ट. हा एक MCQ होऊ शकतो. प्रोटोप्लास्टला नंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन सोबत आपल्याला इन्क्रीज परमिएबिलिटी करायचं आहे तर DNA निगेटिव्हली चार्जड आहे आणि निगेटिव्हली पॉझिटिव्हली जे चार्जड पार्टिकल असतात त्यांना डायरेक्ट एंट्री आहे का? नाही आहे. म्हणून प्लाझ्मा मेम्ब्रेनची आपल्याला काय करावं लागते? इन्क्रीज दिअर परमिएबिलिटी. मग परमिएबिलिटी इन्क्रीज करायचं आहे तर या ठिकाणी काय करतो आपण? त्याला कॅल्शियमची ट्रीटमेंट देतात. डायव्हॅलंट कॅशन्स म्हणतो आपण त्याला. ज्यांच्यामुळे प्लाझ्मा मेम्ब्रेन इन्क्रीज झाला टू अलाउ द एंटर्स ऑफ DNA मॉलिक्यूल इनसाइड द सेल. मग सेलच्या मध्ये आल्यानंतर थर्ड स्टेप काय करतो आपण? that recombinant DNA that attaches with the host DNA. या सेलचा जो DNA आहे ज्याचं ऑलरेडी रिप्लिकेशन होत आहे यांच्यासोबत त्याला अटॅच करायचं आहे. त्याच्यासाठी आम्ही तिसरी ट्रीटमेंट देतात ज्या ट्रीटमेंटचं नाव काय आहे? शॉक ट्रीटमेंट. शॉक ट्रीटमेंट म्हणजे कोणती आहे? हॉट अँड कूल ट्रीटमेंट. हॉट म्हटलं तर 42 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर लक्षात ठेवा. कूल म्हटलं तर आईस ब्लॉक लक्षात ठेवा. दिस सेल्स इज पुट ऑन द आईस ब्लॉक अँड दे आर शिफ्टेड टू द 42 डिग्री सेंटीग्रेड. सडनली दे कॅन शिफ्ट अगेन
on the ice block. So this is known as the shock treatment. Due to this recombinant DNA, they are directly attached or binds with the host DNA. So that is called like the transfer of recombinant DNA inside the competent host. ॲक्च्युअल याच्यानंतर एक टर्म्स अशी आहे, व्हेक्टरलेस DNA इज डायरेक्टली एंटर्स इनसाइड द होस्ट सेल. काय शब्द म्हटलं मी, व्हेक्टरलेस DNA म्हणजे जो जीन ऑफ इंटरेस्ट आहे, जो डिझायर DNA आहे, जो पॅसेंजर DNA आहे किंवा ज्या DNAच्या सेगमेंटची आपल्याला मल्टिपल कॉपीज तयार करायच्या आहेत त्यांना काय म्हणतो आपण, जीन ऑफ इंटरेस्ट. तर अशा जीन ऑफ इंटरेस्टला होस्ट सेलमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी जो व्हेइकल म्हणून आपण व्हेक्टर घेतात, याच्याशिवाय म्हणजेच व्हेक्टरलेस desired DNA they can transfer inside the host cell and where they are multiplied. So that is known as the another one method, that is called as the methods of vectorless transformation of desired DNA. याच्यानंतर लास्ट आर्टिकल मध्ये त्या ठिकाणी दिलेला पार्ट्स पहा, काय नाव दिलं आपण, व्हेक्टरलेस जीन ट्रान्सफर म्हणजे द मेथड्स विच आर इन्व्हॉल्व इन द ट्रान्सपोर्टेशन ऑफ जीन इनसाइड द होस्ट सेल बट विदाउट व्हेक्टर. म्हणजे व्हेक्टर शिवाय जो जीन ऑफ इंटरेस्ट आहे किंवा डिझायर्ड जीन आहे त्याला डायरेक्टली आपण कशामध्ये ट्रान्सफर करतोय, होस्ट सेलमध्ये. तर त्या ठिकाणी आपण फर्स्ट लक्षात ठेवायचं, ज्या ठिकाणी फर्स्ट मेथड दिली आहे पहा, दॅट इज कॉल्ड लाईक द मायक्रो इंजेक्शन्स. मायक्रो injection is the one of the method which transfer the gene of interest inside the host cell. काय केलं जातं की याच्यामध्ये एक मायक्रोस्कोपिक लेवलला खूप या ठिकाणी विथ टेक्निकली या मायक्रो इंजेक्शन स्टर्समध्ये विथ द हेल्प ऑफ नीडल द जीन ऑफ इंटरेस्ट और द डिझायर्ड DNA they directly incorporated inside the nucleus of host cell. This method is commonly utilized in animal cell. Animal cell मध्ये ॲक्च्युअल आपण मायक्रो इंजेक्शन हीच टर्म्स युटिलाइज करतात. काय होतं की ॲक्च्युअल फॉर एक्झाम्पल हा एक पंप असतो, सक्शन्स पंप ऐकला असेल तुम्ही. या ठिकाणी असा सक्शन पंप एक असतो ज्यांच्यामध्ये सक्शन पॉवर असते आणि ज्यांच्यामुळं या ट्यूबला या ठिकाणी जी आपली होस्ट सेल आहे त्या होस्ट सेलला फिक्स केलं जातं. कोणती सेल आहे, होस्ट सेल आहे. ज्या होस्ट सेलला अटॅच टेम्परली अटॅच कोणाला केलं जातं, त्या ठिकाणी सक्शन्स पंपला. म्हणजे ॲक्च्युअल हा काय आहे, यांच्यामध्ये एक स्पेसिफिक प्रेशर मेंटेन केलं जातं आणि त्या स्लाइटली सक्शन प्रेशरमुळं ही सेल स्टील याच्याला अटॅच राहते. जर याचं सक्शन्स प्रेशर इन्क्रीज केलं तर ही सेल डायरेक्टली इनटेक कुणामध्ये होणार, सक्शन्समध्ये होणार, म्हणून प्रेशर त्याचं जास्त इन्क्रीज करता येत नाही. किंवा यांच्यामध्ये प्रेशर जर लो झालं तर सेल कुठे जाते, फॉल डाऊन होते. म्हणून ॲट अ स्पेसिफिक सक्शन प्रेशरला ही सेल या ट्यूबला अटॅच होते आणि आफ्टर दॅट दिस सेल, आता या सेलचा हा मध्ये असणारा मेन सेंटर ऑफ पॉईंट्स कुणाला म्हणतो आपण, न्यूक्लियसला. मग डायरेक्टली आपल्याला या सेलमध्ये इनटेक काय केलं जातं तर विथ द हेल्प ऑफ नीडल्स. ॲक्च्युअल या सेल्समध्ये विथ द हेल्प ऑफ नीडल्सद्वारे या ठिकाणी आपण काय करतो, दे आर इनकॉर्पोरेटेड द डायरेक्टली इंजेक्ट द डिझायर्ड DNA. म्हणजेच या सेलमध्ये मायक्रो इंजेक्शन्स तयार केलं जातं, ज्या मायक्रो इंजेक्शन्सद्वारे फॉर एक्झाम्पल हा जर पार्ट आपण इथं इंजेक्ट करत असाल तर या पार्टला आपण असा निडल लाईक स्ट्रक्चर्स असतात, सिरिंजेस पाहिले असेल आपण. ज्यावेळेस या निडलला इथं पुश केलं जातं त्यावेळेस हा जो ग्रीन कलरचा पार्ट्स आहे तो ॲक्च्युअल निडल आहे आणि हे सिरिंज आहे. इथून याला पुश केलं तर यांच्याद्वारे डायरेक्टली DNA काय केला जातो, इनकॉर्पोरेटेड इनसाइड द होस्ट न्यूक्लियस. होस्ट न्यूक्लियसमध्ये तो ट्रान्सपोर्टेशन केला जातो. इन सिम्पल, मायक्रो इंजेक्शन इज द वन ऑफ द टेक्निक विच इज हेल्पफुल फॉर ट्रान्सफर द डिझायर्ड DNA इनसाइड द होस्ट न्यूक्लियस विथ द हेल्प ऑफ इंजेक्शन. दॅट इंजेक्शन इज द मायक्रो इंजेक्शन. ॲक्च्युअल टेक्निक काय दिलेली नाही इथं, फक्त शब्द लाईन टू लाईन विचार जाईल. व्हेक्टरलेस मेथड ॲनिमल सेलमध्ये कॉमनली कोणती युटिलाइज केलं जातं, तर नाव लक्षात ठेवायचं, मायक्रो इंजेक्शन. कसं केलं जातं, एक टेक्निक तुम्हाला सांगितलेली आहे. एक सक्शन पंप असतो, ज्या सक्शन पंपमुळे सेलला ती अटॅच केलं जातं, सेलला फिक्स केलं जातं. त्यांच्यानंतर त्यांच्यामध्ये स्मॉल निडल असणारा जो त्या ठिकाणी सिरिंज असतं ज्यांच्यामध्ये तो काय केलं जातो आपण, ज्यांच्यामध्ये आपला जो जीन ऑफ इंटरेस्ट आहे तो त्यांच्यामध्ये इंटेक केला जातो आणि त्यांच्यानंतर तो पुश कुणामध्ये केला जातो, न्यूक्लियस ऑफ ॲनिमल सेल. म्हणून ही कॉमनली मेथड
कुणामध्ये युटिलाइज केलं जातं, ॲनिमल सेल. या मेथडला काय नाव दिलं आपण, दॅट इज कॉल्ड एज द व्हेक्टरलेस ट्रान्सफर ऑफ डिझायर्ड DNA. सेकंड मेथड या ठिकाणी दिलेली आहे पहा, दॅट इज कॉल्ड एज द, त्याला म्हटलं आपण जीन गन. पहा कोणतं नाव दिलं आपण इथं, जीन गन, किंवा त्यालाच म्हणतो आपण बायोलिस्टिक्स. म्हणजे या ठिकाणी काय केलं जातं पहा, जीन गन म्हटलं तर या ठिकाणी गन आपल्याला माहिती आहे, गनचा उपयोग कशासाठी करतो आपण, शूट करण्यासाठी करतो, करेक्ट आहे. मग गन असेल तर बुलेट पण असायला पाहिजे, कारण बुलेटला शूट करण्यासाठी जे इक्विपमेंट असतं त्याला काय म्हणतो आपण, गन. शब्द काय तयार केला पहा, जीन गन. म्हणजे इथं जीनचा उपयोग आपण कशासाठी करतोय, बुलेट म्हणून करतोय, आणि या बुलेटला गनमध्ये ठेवलं जातं आणि त्याला शूट केलं जातं. या टेक्निकला काय म्हणतो आपण, जीन गन, किंवा दॅट इज कॉल्ड एज द बायोलिस्टिक. तर इथे एक पार्ट लक्षात ठेवायचं आपल्याला, ज्यावेळेस ही बुलेट तयार करता येईल त्यावेळेस इक्विपमेंट एक आहे, गन आहे. ज्या गनमध्ये आपल्याला बुलेट लागणार आहे तर त्या बुलेट्सला आपण फॉर एक्झाम्पल हा या ठिकाणी एक पार्टिकल आहे, ज्या पार्टिकलची साईज असते पहा 1 to 2 मायक्रॉन, ही त्यांची साईज आहे. ज्या पार्टिकलचं नाव आहे गोल्ड पार्टिकल किंवा टंगस्टन. पहा या पार्टिकलला काय म्हटलं, एकतर तो गोल्ड आहे किंवा टंगस्टन आहे. टंगस्टन हा जो पार्ट्स आहे STEN, टंगस्टन हे जे पार्ट्स आहे, गोल्ड किंवा टंगस्टनचा एक पार्टिकल घेतो आपण, जो पार्टिकलच्या सराउंडिंगला एक रॅप्ड DNA मॉलिक्यूल किंवा जो जीन ऑफ इंटरेस्ट आहे आपला डिझायर्ड DNA, हा त्याला काय करतो आपण, रॅप्ड करतात. म्हणजे इनर पार्ट कोण आहे, गोल्ड आहे, आउटर पार्ट्स कोण आहे, DNA आहे, आणि हा जो पार्टिकल तयार झाला या पार्टिकलला काय नाव देतो आपण, बुलेट. ज्याची साईज काय आहे 1 to 2 मायक्रॉन ही याची साईज आहे. अँड ॲट अ स्पीड, याची स्पीड एक फिक्स केली आहे, म्हणजेच 1400 फीट पर सेकंद याची स्पीड असते. ॲक्च्युअल हा कोण आहे, स्पीड आहे, आणि याला काय म्हणतो आपण, साईज. कुणाची आहे, बुलेट. ज्यावेळेस आपण गनद्वारे त्याला आपण ट्रान्सफर करणार आहेत तर बुलेट फॉर्मेशनसाठी 2 पार्ट्स आहेत. एक कोणता, गोल्डचा पार्टिकल घेतो किंवा त्याला टंगस्टनचा पार्टिकल घेतात आणि त्याला रॅप्ड कोण करतो आपण, जो जीन ऑफ इंटरेस्ट आहे किंवा जो DNA त्याला रॅप्ड करतात, आणि जे पार्टिकल तयार होतं त्या पार्टिकलला म्हणतो आपण बुलेट. ज्याची साईज काय आहे 1 to 2 मायक्रॉन, आणि त्यांची जी स्पीड आहे, ज्या स्पीडने त्याला शूट करायचं आहे ती शूट करण्याची स्पीड असते 1400 फीट पर सेकंद. या स्पीडपेक्षा जर आपण स्पीड इन्क्रीज केली तर हा शूट केल्यानंतर तो DNA जो आहे किंवा तो जो पार्टिकल आहे तो आउट ऑफ द सेल निघून जातो. म्हणजे याच्या स्पीडचं फिक्सेशन लक्षात ठेवायचं. वेन एव्हर दे आर ट्रान्सफर इनसाइड द प्लांट सेल. कॉमन मेथड कुणामध्ये वापरली जाते, प्लांट सेलमध्ये. मग प्लांट सेलला शूट करताना त्यांची स्पीड मेंटेन केली जाते. ह्या स्पीडला जर त्यांनी शूट केलं तर हा टंगस्टन डायरेक्टली कशामध्ये जातो, दे आर इनकॉर्पोरेटेड इनसाइड द न्यूक्लियस ऑफ होस्ट सेल. सो दीज आर ऑल्सो अनदर वन मेथड that is called as the gene gun or bialistic where the vectors is absent. So these are commonly utilized in a प्लांट सेल, आणि हा कुणामध्ये येतो, ॲनिमल सेल. तर या 2 मेथड या ठिकाणी दिल्या आहेत. सरळ सरळ लक्षात ठेवायचं. इथं सपोज एखादा तुमचा मित्र किंवा कोणी आपले रिलेटिव्ह किंवा कोणी असेल ज्यांना आपल्याला मेसेज द्यायचा असेल तर इनिशियल तुम्ही पाहिलं असेल की काय करतो आपण, एखादा चिठ्ठी असेल, एखादा कागद असेल, तो आपल्याला जर वर पोहोचवायचा असेल तर कागद तर वर जाणार नाही आहे. मग आपण सिंपल मेथड काय करतो, आपण एक दगड घेतो, आपण ज्याला रॅपड काय करतो आपण, तो आपला जो कागद आहे तो त्याला आपण गुंडाळतो आणि तो नंतर फेकला जातो. बरोबर आहे. तर इथं असं लक्षात ठेवायचं, जीन गन ही तीच आहे. हातानं फेकतोय म्हणजे आपली गन आहे, आणि आपल्या हातामध्ये जी बुलेट आहे ती बुलेट म्हणजे कोण आहे, चिठ्ठी. तो कागद म्हणजे काय असेल, DNA, आणि त्याच्यामधले घातलेला जो दगड आहे तो काय आहे आपला, तर या ठिकाणी तो टंगस्टन आहे किंवा गोल्ड आहे. 3 MCQs वेगळे. पार्टिकल म्हणून कुणाचा उपयोग केला जातो, गोल्ड किंवा टंगस्टन, पहिला MCQs. रॅप्ड कुणाला केलं जातं, DNA ला. जे तयार होतो तो पार्टिकल कोणत्या स्पीडने दिलतो. ॲक्च्युअली हे दोन्ही पार्ट तुम्हाला NCERT मध्ये दिले नाहीत, पण त्याचं स्पीड
प्रॅक्टिकली हे डेमॉन्स्ट्रेट केलं आहे, तर हे फिगर्स पण लक्षात ठेवा. पण ॲक्च्युअली इथं तुम्हाला शेवटी लाईन टू लाईन क्वेश्चन आला तर एवढंच विचारलं जाईल की ज्या व्हेक्टरलेस मेथड आहेत त्या व्हेक्टरलेस मेथडमध्ये प्लांटमध्ये कॉमनली युटिलाइज कोणती केली जाते, तर जीन गन किंवा बायोलिस्टिक. आणि ॲनिमलमध्ये कॉमनली कोणती युटिलाइज केलं जातं, तर मायक्रो इंजेक्शन. त्यानंतर तिथं डिसआर्म्ड पॅथोजन म्हटलेलं आहे, म्हणजे इन्फेक्टेड सेलला ज्यावेळेस RDNA ट्रान्सफर करतात त्यावेळेस व्हेक्टरलेस त्याला किंवा त्याला पॅथोजनला किल करतात, अशा वेळेस त्याला काय म्हणतो आपण, डिसआर्म्ड. याच्याशिवाय परत 2 मेथड्स आहेत ॲक्च्युअल. त्याच्यामध्ये एक आहे इलेक्ट्रोफोरेशन्स. इलेक्ट्रोफोरेशन्समध्ये काय करतो आपण, जी सेल आहे त्या सेलला व्हेरी हाय व्होल्टेजला त्याला करंट देतो आपण आणि तो विदिन शॉर्ट टाईम पिरियडला असतो. जसं इमॅजिन करा, ही सेल आहे, या सेलला व्हेरी हाय व्होल्टेजला काय केलं जातं, त्याला करंट प्रोव्हाइड केला जातो आणि विदिन अ शॉर्ट टाईम पिरियड केला जातो, थोड्यासा कालावधीसाठी. आणि तेवढ्यासाठी त्या ठिकाणी जो जीन ऑफ इंटरेस्ट आहे त्या जीन ऑफ इंटरेस्ट त्याच्या सराउंडिंग मेडियममध्ये असतो. मग यांच्यामुळं काय होतं की या सेलची परमिएबिलिटी इन्क्रीज होते आणि जेवढ्या शॉक ट्रीटमेंटमध्ये परमिएबिलिटी आहे त्याच वेळेमध्ये तो इनटेक काय करतो, डिझायर्ड DNA तो इनटेक करतो आणि तो करंट रिमूव्ह केल्यानंतर त्याची परमिएबिलिटी काय होते, परत इम्परमिएबल. याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोफोरेशन्स. पोरेशन्स मीन्स पोर फॉर्मेशन. पोर फॉर्मेशन्स म्हणजे काय होतात, तर सेल मेम्ब्रेनवर इलेक्ट्रिक व्होल्टेज सप्लाय केल्यामुळं तेवढ्याच कालावधीमध्ये ते परमिएबल, त्याच्यावर मायन्यूट पोर्स तयार होतात आणि पोर्स तयार झाल्यानंतर DNA डायरेक्टली काय होतो, इनटेक होतं. मग या प्रोसेसला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोफोरेशन्स. आणि एक आहे ज्याला नाव देतो पहा, केमिकल ट्रीटमेंट. एक आहे लास्ट वन, कोणती आहे, केमिकल ट्रीटमेंट. वेक्टरलेसमध्ये केमिकल ट्रीटमेंटमध्ये काय केलं जातं पहा. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेस आपल्याला जीन ऑफ इंटरेस्ट जो डिझायर्ड DNA आहे तो डिझायर्ड DNA आणि कॉम्पिटंट होस्ट म्हणजेच होस्ट सेल असेल आणि होस्ट सेल विथ कोण असेल, डिझायर्ड DNA किंवा जीन ऑफ इंटरेस्ट जो जीन आहे किंवा जो आपला ट्रान्सफर करणारा फॉरेन DNA आहे, यांना अशा मीडियमवर ठेवलं जातं जिथं PEG हे केमिकल असतं. केमिकलचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, पॉली इथायलिन ग्लायकॉल. या केमिकलमध्ये सेल आणि जीन ऑफ इंटरेस्ट हे काय केले जातात, PEG मीडियममध्ये ठेवले जातात, जेणेकरून या PEG मुळे या सेलची परमिएबिलिटी इन्क्रीज होते आणि हा जीन ऑफ इंटरेस्ट इनटेक केला जातो. म्हणजे जिथं वेक्टरची गरज आहे का, नाही आहे. दीज आर ऑल्सो नोन एज द केमिकल ट्रीटमेंट. सो ऑल दीज आर द ट्रीटमेंट विच इज युटिलाइज्ड फॉर टू ट्रान्सफर द जीन ऑफ इंटरेस्ट इनसाइड द होस्ट सेल अँड दॅट इज नोन एज द कॉम्पिटंट ऑफ होस्ट. तर इन शॉर्ट यातील तुम्हाला पार्ट लक्षात ठेवायचे. सुरुवातीला होस्ट सेलला परमिएबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी डायव्हॅलेंट कॅशियल सायन्स आहेत. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी आपण पाहिलं की शॉक ट्रीटमेंट आहेत, प्रोटोप्लास्ट कशाला म्हणतात. याच्यानंतर ॲनिमल आणि प्लांट सेलमधल्या कॉमन कोणत्या युटिलाइज केले जातात. याच्यानंतर व्हेक्टरलेसमधील 3 मेथड अकॉर्डिंग टू NCERT, डिसआर्म्ड पॅथोजन. एक आहे मायक्रो इंजेक्शन आणि दुसरी आहे टंगस्टन आणि गोल्ड पार्टिकलमुळे त्याला आपण जीन गन किंवा काय नाव दिलं, बायोलिस्टिक. तर या ठिकाणी तुमचा हा एंटायर पार्ट्स कंप्लीट झाला आहे. दॅट इज कॉल्ड द कॉम्पिटंट ऑफ होस्ट. तर नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करतोय, दॅट इज द प्रोसेस ऑफ रिकॉम्बिनंट DNA किंवा फॉर्मेशन ऑफ प्रोसेस रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. जेव्हा रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी करतो आपण त्याच्यासाठी कोणकोणती प्रोसेस आहे, तर हा पार्ट्स आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टार्ट करतोय. ओके, थँक्यू.